मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर बघा, पोलीस भरतीची जी काही लेखी परीक्षा आहे तर ती 7 तारखेबाबतीत आहे मित्रांनो, आणि त्या संदर्भात एक अपडेट आलेली आहे। तर ती लेखी परीक्षा मित्रांनो, जी काही विद्यार्थ्यांनी 4 तारखेला मित्रांनो आंदोलन करण्याची मागणी आणि मित्रांनो जी काही अनाउन्समेंट केलेली आहे त्याच्यानुसार ती लेखी परीक्षा रद्द होईल किंवा काय होईल त्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर ते आता एक्झॅक्टली किती तारखेला सुरू होणार आहे आणि त्याचं जे काही हॉल तिकीट आहे ते कधीपर्यंत येईल, काय येईल, सगळं काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये अपडेट पाहायला भेटणार आहे। त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन पण प्रेस करा। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, जो काही मुद्दा आहे 7 तारखेला जी काही परीक्षा आहे मित्रांनो पोलीस भरतीची आणि पोलीस शिपाई चालकची जी काही 14 तारखेला आहे त्या बाबतीत एक अपडेट अशी आलेली होती। विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता की सर परीक्षा रद्द होणार आहे किंवा नाही म्हणून, कारण विद्यार्थ्यांनी 4 तारखेला मुंबईला आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विद्यार्थी तिथं जात आहे, लक्षात घ्या। तर SBC मराठा आरक्षण संदर्भात तो मुद्दा क्लिअर होणार आहे। त्याच्यानंतर ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना संधी देण्याबाबत हा मुद्दा क्लिअर होणार आहे मित्रांनो। आणि महत्त्वाचं म्हणजे जे ग्राउंड पावसाळ्यामध्ये झालेलं आहे आणि तिथं विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळालेले आहे, मग त्यांची मागणी की ग्राउंड उशिरा घ्या, लेट घ्या, आम्हाला सुद्धा वापस संधी द्या, कारण ते कट ऑफमध्ये बसले नाही आहे मित्रांनो। तर बघा, अशा प्रमुख मागण्या ज्या काही आहे तर त्या मित्रांनो 4 तारखेला होणार आहे आणि त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांचा असा या ठिकाणी प्रश्न आहे की सर जर आंदोलनामध्ये हा निर्णय या ठिकाणी बघा विद्यार्थ्यांची मागणी आणि ते जर पूर्ण करण्यात आल्या तर मग 7 तारखेची परीक्षा कॅन्सल होईल का? तर बघा, 7 तारखेची जी काही परीक्षा आहे तर ती कॅन्सल होऊ शकत नाही मित्रांनो, लक्षात घ्या, कारण त्याचं हॉल तिकीटसुद्धा अवेलेबल झालेलं आहे। तर भरपूर ठिकाणी हॉल तिकीट अवेलेबल झालेलं आहे। भंडारा जिल्ह्याचं आपण पाहिलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या। तर परीक्षा वगैरे रद्द होऊ शकत नाही आहे। ज्या जिल्ह्यांचं आता ग्राउंडची प्रोसेस पार पडलेली आहे त्याच जिल्ह्यांची देखील परीक्षा मित्रांनो होत आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी परीक्षा होणार नाही आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की परीक्षा रद्द होऊ शकत नाही आहे मित्रांनो। ज्या जिल्ह्यांचं ग्राउंडची प्रोसेस पार पडली त्यांचं या ठिकाणी मित्रांनो पेपर होणार आहे 7 तारखेला। त्याच्यानंतर 14 तारखेला मित्रांनो पोलीस शिपाई चालकचा पेपर होईल, लक्षात घ्या। आणि हॉल तिकीट तुमचं डाउनलोड करून घ्या। तुमच्या जिल्ह्याचं ग्राउंड जर झालेलं आहे मित्रांनो तर तुमचं हॉल तिकीट मित्रांनो चेक करा, 7 तारखेला तुमचा पेपर होईल, ठीक आहे। आता समोरची जी काही अपडेट आहे ती मुंबईच्या बाबतीत आहे मित्रांनो। तर मुंबईचं जे काही ग्राउंड आहे ते 9 जुलैपासून सुरू होईल अशी ऑफिशियल अपडेट तर काही आलेली नाही आहे, परंतु मित्रांनो एक्सपेक्टेड तारीख आहे की 9 तारखेपासून मित्रांनो 9 जुलैपासून मुंबई शहरचं ग्राउंड चालू होणार आहे म्हणून। आणि त्याचं हॉल तिकीट 3 ते 4 म्हणजे मित्रांनो 3 ते 4 तारखेला डाउनलोड होईल, त्या यामध्ये एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर मित्रांनो उद्या परवामध्ये ते हॉल तिकीट डाउनलोड होऊन जाईल असं या ठिकाणी मित्रांनो एक्सपेक्टेड आहे। तर तुम्ही जर मुंबईला अर्ज केलेला असेल तर हॉल तिकीट चेक करत चला मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये मी एवढंच सांगू इच्छुक आहे, ठीक आहे। आणि ग्राउंडची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। मुंबईला भरपूर या ठिकाणी कॉम्पिटिशन टफ आहे मित्रांनो, तिथं कट ऑफ जास्त लागेल। भरपूर विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न होता की सर कट ऑफ किती लागेल। आता बघा, तुम्हाला ग्राउंडची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची आहे, मार्क जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। कट ऑफ किती लागेल, मग मी क्वालिफाय होईल का, या गोष्टीचा विचार न करता आता महत्त्वाचं म्हणजे दोन्ही मुद्दे तुमचे क्लिअर झाले मित्रांनो। पोलीस भरती संदर्भात 7 तारखेची परीक्षा रद्द होईल किंवा नाही तो पण झाला आणि मुंबईचं ग्राउंड कधी होईल ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो। जर का निर्णय झाला तर काही होऊ शकतं मित्रांनो, मग ती परीक्षा रद्द होऊ शकते किंवा नाही ते कोणी सांगू शकत नाही, कारण 4 तारखेला विद्यार्थ्यांचं आंदोलन होईल। मग त्याच्यामध्ये फॉर्म भरायची डेट किंवा वयोमर्यादा संदर्भात जो निर्णय होईल तो आपण पाहणारच आहोत। आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल। काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ग्राउंडची आणि लेखी परीक्षेची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी परीक्षा होणार नाही आहे, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये परीक्षा होणार आहे। मुंबईची वेगळी होईल, पोलीस शिपाई चालकची वेगळी, आणि आता ज्या जिल्ह्यांचं ग्राउंड पार पडलेलं आहे त्यांचा पेपर 7 तारखेला होईल आणि बाकीच्यांचं ज्यावेळेस ग्राउंड पूर्ण होईल मग त्यानंतर मित्रांनो त्यांची लेखी परीक्षा होणार आहे। सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।